असा विचार नाही केला मी कधी. मग आता कर, मी लिहून काढते. म्हणजे हे धर, हे काय? मॅजिक लॅम्प. हं? अरे धर ना, आता रब कर. वुफ. बोलो मेरे आका, क्या विशेष है? पटकन बोल, तुझ्याकडे फक्त 30 सेकंड आहेत आणि टाइम स्टार्ट्स नाउ. अरे बोल. मला एका फॉरेनर मुलीला डेटवर घेऊन जायचंय. पुढे. मला मला मोनाशी लग्न करायचंय. तू आधी तिला पटव, मग लग्नाचं बघू. पुढे. ए, तू मला मदत करशील ना? अरे हो, पुढे. मला माझ्या डॅड सोबत पॉर्न बघायचंय. पॉन, ब्लू फिल्म, डॅड बरोबर का? ते मी नंतर सांगतो, तू लिही. वियर्ड. पुढे. मला क्राईम करायचंय पण पकडलं नाही जायचंय. दिस इज ऍडव्हेंचरस. ए, मी पण असे ना तुझ्या सोबत या विश मध्ये. डन. वुफ. टाइम्स अप. हो, पण मजा आली. तुला तुझ्या डॅड बरोबर पॉन का बघायचंय? ते तर तू कधीही बघू शकतोस. ते मला माहितीये ग, पण ती एक ट्रॅजिक कहाणी आहे. रुमाल देऊ? नको. मग थोडक्यात सांग. मी 15 वर्षांचा होतो. माझ्या डॅडचा नवीन लॅपटॉप उघडून त्यात काही गेम्स डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत होतो. इतक्यात मला डॅडने सेव्ह केलेली एक फाईल सापडली, डर्टी गेम्स नावाची. मी म्हटलं बघू कुठला गेम आहे, तर मी ओपन केली. इट वॉज चक्क पॉन यार. मला इंटरेस्ट वाटला म्हणून मी बघत बसलो. इतक्यात डॅड आले. मग काय डॅडने बघितलं ना, मी लॅपटॉपला मिठीच मारली त्यांना दिसू नये म्हणून. डॅडने धाड करून लॅपटॉप बंद केला, मला ओरडले आणि वर मला शिक्षा पण केली. कसली? घरातले सगळे सीलिंग फॅन साफ करायची. रिव्हेंज म्हणून त्यांच्यासोबत बसून मला पॉन बघायचं आहे. तुला शिक्षा केल्यावर तुझी आई काय नाही बोलली? माझी आई मी 12 वर्षाचा असतानाच गेली तेव्हा घरी. आई ग, आय एम सॉरी. यू मस्ट बी मिसिंग हो ना? हा यार, खूप. पण आता आई गेल्यावर डॅड माझी आई झालेत. आता तू मला सांग, हाऊ कॅन अ डॅड बी अ मॉम? म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे मी आईला मिस करू नये म्हणून ते आईसारखं वागतात माझ्याशी. म्हणजे कसं? आले माझ्या बाबड्या, आले माझ्या सोनुल्या. अरे बापरे. बापरे नाही, आई ग. आता मोठा झालोय मी, त्यांनी माझ्याशी माझा फ्रेंड बनून राहायला हवं ना. ही पण एक विषय माझी. ली, असे प्रॉब्लेम्स आहेत माझे. तुला तर काय प्रॉब्लेम्स नसतीलच. यू सीम सो सॉर्टेड. असं समजू नकोस, मला पण आहेत. कसला ग? मला ना रात्रीची नीट झोप लागत नाही. एनी स्ट्रेस? नाही रे. 5 वर्षांपूर्वी ना माझी आजी गेली, पण ती जेव्हा होती ना तेव्हा ती मला रोज ललबाई गाऊन झोपायची आणि मला गाढ झोप यायची. तुझी आजी तुझ्यासाठी अंगाई गायची? येस, अंगाई. व्हॉट अ स्वीट वर्ड ना. अंगाशी धरून कुशीत घेऊन गाई करायची, म्हणूनच अंगाई नाव पडलं असेल ना. कुड बी. पण तुझी आई नाही गात अंगाई? गाते ना, पण मला उठवायला. गुड वन. माझी आई पण गायची अंगाई, पण त्याच्या आठवणी फारशा चांगल्या नाही आहेत माझ्या. का तीही वाईट गायची? नाही, खूप सुरात गायची, छान गायची. पण तिला मुलगी हवी होती आणि मी झालो. त्यामुळे रोज रात्री झोपवताना ती मला फ्रॉक घालून झोपायची. मला अजिबात आवडायचं नाही ते. डॅडना कळल्यावर त्यांनी तो फ्रॉक फाडून फेकून दिला. आईला ओरडले, तेव्हा कुठे मी सुटलो. उठ, वर्षाचा पहिला दिवस आहे. खंडोबाची पूजा करायची आहे, आंघोळ करून घे. तू काय करतोस इथे? झोप लागली मला पण. तू किती ताबडतोब. अरे तिथून नाही, मग इथून. आता काय करू? जम्प. लागलं का रे? नाही. आले माझ्या बबल्या, हॅपी न्यू इयर. आले माझ्या सोनूला. आपल्या डॅडला मिठी माल. गोल आले माझे बाळ. झालं. हॅपी न्यू इयर. स्वयं बाबा, हॅपी न्यू इयर. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी. हे घ्या तुमची कापड, नीट मोजून घ्या की. हो हो, थांब, आणते कपडे. साहेब, स्वयं बाबा, हॅपी न्यू इयर म्हणते मी. हा, तुला सुद्धा. काय रक्कम, बरं आहे ना सगळं? रुंब संतोषा. रुंबा संभा घ्या, 11 आहेत. हो, आणि हो, कालच्या कपड्यांमध्ये माझा ब्लाऊज मिसिंग आहे, तो आधी पहिला आणून दे. सगळी कापड धुवून दिली की हो व्यवस्थित. पण त्यात माझा ब्लाऊज नव्हता, चांगल्या जरीच्या काठाचा होता. ए रकम्मा, लाटला नाहीस ना? अयो, मी काय करू? घेऊन तुमचं ब्लाऊज. तुमचं हे वेगळं, माझं हे वेगळं. माप म्हणते मी. हा. मावशी, डिनरला प्रॉन्स बिर्याणी बनवा. हो रे राजा, पण लवकर ये रे संध्याकाळी. ताई, माझ्या छकुल्याची बिर्याणी लक्षात ठेवा. हा, हो, यांचा तो छकुला आणि आमचा कोण? ड्रॅकुला. छान करता किंवा तुम्ही विनोद. आधी माझा ब्लाऊज आण. हा पण छान होता.
इंटरेस्टिंग. मग पुढे मग आम्हा दोघांना झोप लागली आणि मग सकाळी तिच्या आईच्या भीतीने मी तिथून गच्ची तुणीवरून पळालो. हाउ रोमांटिक. हे अवनी, હું પણ આવી જ રીતે તારી બેડરૂમની ખિડકીમાંથી કૂદકો મારીને ભાગી જઈશ. जय डार्लिंग, मी 14th फ्लोअर वर राहते एवढं मात्र लक्षात ठेवा. ओ बेबी, કેટલી કેર કરે છે તું મારી. ए बेबीचा बाबा कधीही कुठेही चालू होता का रे तुम्ही? आणि ये जय बोलताना खाली सबटायटल देत जा ना जरा. ए भाऊ, या गोट्याला काय झालंय? हाय सोनाली. એ कुठे आहे कुठे आहे? ए लालबागचा रोमिओ नाहीये तिकडे. तुला जागा करायला फॉल्स अलार्म दिला. मी काही झोपलो नव्हतो. या स्वयंचा फ्लॉप शोचा जरा विचार करत होतो. फ्लॉप शो? फ्लॉप नाही तर काय, म्हणजे तुम्ही दोघं पार्टीत भेटला, मग तू तिच्या घरी गेलास, ती तुला तिच्या बेडरूम मध्ये घेऊन गेली, दरवाजा बंद केला आणि तू काय केलास? हम तुम्ही कमरे में बंद हो, नंतर डिरेक्ट बाळा जोजो रे. अरे तुझ्या जागी जर मी असतो ना तर गप्पा गोट्या, खूप चांगली मुलगी आहे ती, एकदम साधी, माझ्यासारखी. खूप छान नेचर आहे तिचं आणि ती मदत पण करणार आहे मला मोनाला पटवायला. मोना, काय स्वभाव आहे तिचा. गोट्या, मोना वहिनी रे, आणि तिचा स्वभाव मस्त आहे. अरे तो પછી ઓલીને ફોન કરને બકા. ए हा, आणि व्हिडिओ कॉल कर हा. आम्हाला सगळ्यांना आवडेल तुझ्या नव्या मैत्रिणीला बघायला. હા. तोच तर एक प्रॉब्लेम आहे ना यार, नंबर घ्यायचाच विसरलो मी. ओ तारी गांडो છે આ माणस. अरे निंबोडीच्या झाडामागे जायच्या आधी नंबर घ्यायचा ना तिचा. नाही सुचलं यार, आता काय करू? तू लिहिलंस का फर्स्ट पर्सन? अमरजा, काय रे, माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतस की काय? नाही ग, नंबर्स एक्सचेंज करायचे राहून गेले होते. शिवाय तुझ्याकडे महत्वाचं कामही होतं. महत्वाचं काम. ऑपरेशन मोना डार्लिंग. ओ येस येस. चल ना कॉफी पीत बोलूया. माझ्या फ्रेंड्स नाही भेटायचंय तुला. ओके. जय. अवनी. गोट्या, भाऊ भाऊ. तिचं खरं नाव भावना आहे, पण तिला भाऊच जास्त सूट होतं. अँड फ्रेंड्स, शी इज अमरजा. वेलकम टू द गँग. અમારી ટોડીમાં તારો સ્વાગત છે. तू गुजरातीत का बोलतोस? કારણ કે મારી માતૃભાષા છે ને. હું નહીં બોલું તો પછી કોણ બોલશે? છે ને. પ્લાન શું છે? हा. ऑपरेशन मोना डार्लिंग. स्वयंचा प्रॉब्लेम काय आहे की तो मोनाला सांगू शकत नाही की तो तिच्यावर प्रेम करतो. बरोबर. બરાબર. अरे मग तोंडाने सांगू नकोस ना. मला नाही वाटत त्याच्या बाकीच्या आवाजाने तिला कळेल. व्हॉट आय मीन इज वाइब्स. तू तिला वाइब्स पाठव, म्हणजे तिला कळेल की तुझं तिच्यावर प्रेम आहे. वाईब्स. વાઇબ્સ એટલે? लव्ह वाइब्स. इट्स माय ट्राइड अँड टेस्टेड फॉर्म्युला. वाईप्स पाठवायच्या म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं? हे बघ, तू तिच्या समोर जायचंस, तिला एक छानसं गिफ्ट द्यायचंस आणि तुझ्या मनात जे काही आहे ते वाइब्सने तिच्यापर्यंत पोहोचवायचंस. सिम्पल. आम्हाला डेमो पाहिजे. हा, ओके. स्वयं, ते बघ, तो वेटर आहे ना तिथे, तू त्याला वाइब्स पाठव, कॉफी आणायच्या. बट कॉन्सन्ट्रेट हा, फोकस. शे, थोडक्यात हुकलं. हो ना. डझंट मॅटर स्वयं, निराश होऊ नकोस. नो नो, आय एम शुअर आय विल गेट इट. दॅट्स लाईक माय बॉय. उद्या आपण हे तुझ्या कॉलेजमध्ये ट्राय करायचं. ओ फ्रीक, शी इज हॉट. हाय मोना, Hi, Sugar. ये तुम्हारे लिए. Oh, wow. I love Max clothes. Thank you. मीट माय फ्रेंड अमरजा. हाय मोना. Hi, sweetie. नाइस टू मीट यू. Mwah, mwah. एक्चुअली ना मैं रूपरेल कॉलेज में पढ़ती हूँ, पर ये सब फ्रेंड्स है ना, इसके लिए मिलने आ जाती हूँ. स्वयं अक्सर तुम्हारे बारे में बातें करता है. और तुम कहाँ रहती हो? जोर लाव, जोर लाव. अरे तो काय कमोडवर बसलाय का? Hey, Sugar Cane. क्या हुआ? तबीयत ठीक है ना? नॉनसेंस, दिस इज ऑल बकवास. स्वयं, अरे ऐक ना. अब इसको क्या हुआ? कुछ नहीं, और इसे कुछ होगा भी नहीं. तू वाईप्स पाठवण्याआधी बॅटरी चेक केली होतीस ना? ए, मस्करी नकोय. आय एम सिरियस. छोड ना यार, तू असा रागवलेला बरा दिसत नाहीस बघ. रागू नाही तर काय करू? नाही चालू सक्सेसफुल मी. नीट शिकवायला हवं होतं ना मला. अजून किती नीट शिकवायचं? साध्या वाइब्स पाठवता नाही आल्या याला. तू काहीतरी दुसरा सोपा ऑप्शन सांग ना. बोला बाप्पा. खरंच? ओके,
ઓકે ઓકે એવા હતા યસ પપ્પાનો ફોન આવ્યો એમાં આટલો ખુશ? શું વાત શું છે? અરે આજ સંध्याकाळी माझा बाप बाहेर चाललाय 2 दिवसांसाठी आता फुल ऑन धमाल. हॅपी बर्थडे गोट्या. थँक्यू डिअर. पण आज माझा बर्थडे नाहीये. आज नाही, उद्या. पण ह्याला वाढायला अजून 4 महिने आहेत. हाच प्लॅन आहे, प्लॅन बी. उद्या तुझ्या घरी कोणी नाहीये. आपण गोट्याचा खोटा बर्थडे सेलिब्रेट करायचा, मोनाला तिथे बोलवायचं आणि स्वयं तिला त्या पार्टीत प्रपोज करेल. वाईब्सनी तुला जमणार नाही वाईब्स, तू खूप बेसिक आहेस. बोलून प्रपोज कर. सगळ्यांसमोर करणार नाही. एका कोपऱ्यात जाऊन कर बास. भाऊ तू डेकोरेशनचं बघ. अवनी तू इतर फ्रेंड्सना बोलव. जय तू खायचं प्यायचं बघ. आणि गोट्या तू आधी तुझी फेसबुकवरची बर्थडे चेंज कर. मी स्वयंकडून उद्याची प्रॅक्टिस करून घेते. बघतेच कसा सक्सेसफुल होत नाही ते. हा आता समज मी मोना डार्लिंग आहे. आता बोल एकदम इमोशन्स के साथ. काय बोलू? अरे आय लव्ह यू. आय लव्ह यू. देऊ का एक ठेवून? प्रेम व्यक्त करायचंय, निरोप नाही द्यायचंय. हे बघ डोळ्यात डोळे घाल, फील कर, आतून फील कर. हातात हात घे आणि बोल आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अरे तू का म्हणालास? फक्त आय लव्ह यू बोल. ओके ओके.